प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जीवाची बाजी लावेल। खरं तर हे माझ्यासाठी सौभाग्य आहे की ज्या सेंट्रल विस्टा नवीन लोकसभेच्या इमारतीचा प्रत्येक दरवाजा बनवण्यासाठी मी माझ्या मतदारसंघातून सागवान म्हणजेच लाकूड काष्ट दिलं। त्याच दरवाज्यातून खरं तर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत अनेक खासदार जाणार होते, पण आता आज ही कार्यकर्त्यांचा आशीर्वादाची गर्दी बघितल्यावर, शुभकामनांची गर्दी बघितल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर असणारे प्रेमाचे उत्साहाचे भाव बघितल्यावर मला विश्वास आहे की जनता जनार्दन ईश्वराचा अंश असणारा मतदार अब की बार 400 पार हा विचार घेऊन या 400 मध्ये चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवेल। आज या ठिकाणी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे त्या विभागाचे जनप्रतिनिधी लोकसेवक हे आर्णी वनी चंद्रपूर राजुरा ज्योती मूल बजारशाह कोंबुर्णा बरोडा भद्रावती अनेक ठिकाणाहून आले। झरी जामणी पासून कार्यकर्ते स्नेह आणि प्रेम घेऊन आले आहे। नंतर माझा विश्वास हा अजून दुणावलाय आणि मला विश्वास आहे की मी माझ्यासाठी निवडणूक लढवत नाहीये, मी लढवतोय विश्वगौरव देश नायक मोदीजींच्या संकल्पासाठी, ज्या संकल्पामध्ये गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, युवाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में और भारत माता के सम्मान में भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टी मैदान में यासाठी मी लढतो। मोठा नेता म्हणून तुम्ही चंद्रपूरच्या मैदानात आहे, दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार अजून डिसाईड होत नाही। दोन जे गट आहे काँग्रेसचे पक्ष त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांच्यावर मी प्रतिक्रिया करण्यासाठी निवडणूक लढवत नाही। मी निवडणूक लढवतो आहे ते जनतेची सेवा करत जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण व्हावं आणि आर्णी पासून वनी पासून शेवटच्या ज्योतीच्या टोकापर्यंत जे केंद्र सरकारशी प्रलंबित प्रश्न आहे, आज ही शक्ती केंद्र शासनामध्ये प्रश्न सोडवण्याची ती म्हणजे या ठिकाणचा लोकसभा सदस्य आहे आणि ती जर मला जनतेने निवडून दिलं तर मी हे निश्चित सांगतो की या पूर्ण मतदारसंघात केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न तर सोडवेनच, पण महाराष्ट्राच्या राजकारणात मी 30 वर्ष राहिलो आहे, माझे स्नेहाचे संबंध आहे, तर केंद्राचेही प्रश्न सुटतील आणि राज्याचे प्रश्न तर माझा अनुभव आहे, माझा इतका परिचय आहे। बरेच मतदारसंघ जे आहे तिथे उमेदवार माहिती जाहीर झाले नाही, कधीपर्यंत होईल काय होईल? साधारणतः 2-3 दिवसात सर्व संकेत उमेदवार या विषयी राहणार नाही आणि त्याची पूर्वतयारी झाली आहे। आज काही बैठका होत आहे आणि मला विश्वास आहे या 2-3 दिवसात सूर्यप्रकाशायुक्त या ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा स्पष्ट प्रतिस्पर्धी कमी झाला ही चर्चा, मुख्यमंत्री पदाच्या नायक उमेदवार कमी झाला ही चर्चा नाही। ती चर्चा कारण नसताना आहे, कारण मी कधी स्पर्धेत नव्हतो, तुम्ही मला कधी ऐकले का? कारण माझं ध्येय नेहमी कॉमन मॅन, सामान्य माणूस पदापेक्षा एखाद्या स्थानापेक्षा लोकांच्या हृदयातलं स्थान महत्वाचं आहे। जेव्हा मी 5 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन करून दिल्यावर त्या मुलाचा जीव वाचवल्यावर त्या आईच्या डोळ्यामध्ये जो भाव असतो, मला वाटतं की त्यापेक्षा मूल्यवान जगात काहीच असू शकत नाही। अशा हजारो आई बहिणीच्या डोळ्यातला मूल्यवान तो भाव, त्यासाठी मी आयुष्य घडवलंय। त्या पदासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही पदासाठी ना पंतप्रधान पदासाठी कोणी लढतो ना सीएम पदासाठी। पण ही सामान्य माणसांची मधली भावना आहे, सामान्य माणसांची भावना ही प्रेमापोटी असेल तर त्यांना धन्यवाद, पण मी कुठेही असलो तरी जीव ओतून काम करतो, काम करो ईश्वर की अर्चना करतो। भाऊ मागच्या वेळेस जी सहल राहिली होती